जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही, फक्त या गोष्टी करा. श्रोते हो, तुम्हाला कधी असं वाटतं का सगळं संपल्यासारखं? आपल्याच आयुष्यात आपण हरल्यासारखं. सकाळ होते, दिवस सरतो, पण काहीच सकारात्मक घडत नाही. सारं काही विस्कटल्यासारखं वाटतं आणि जगण्यात कुठेच अर्थ उरलेला वाटत नाही. जर हे विचार ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल तर एक क्षण थांबा. कारण असं वाटणारे फक्त तुम्ही एकटे नाहीत. असं वाटणं हेच माणूस म्हणून जिवंत असल्याचं लक्षण आहे. पण हाच क्षण तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही गोष्टी ज्या तुमच्या तुटलेल्या मनाला सावरतील, निसटलेल्या धाग्यांना पुन्हा एकत्र गुंफतील आणि आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून टाकतील. हे केवळ शब्द नाहीत, तर एक एक श्वास आहे, एक एक नवा सूर आहेत आणि नव्याने जगायला प्रेरित करणारी उमेद आहेत. हे विचार ऐकून विसरून जाऊ नका, तर त्याप्रमाणे जगायला सुरुवात करा. रोज थोडं थोडं, पण मनापासून. कारण हे आयुष्य फक्त तुमचं आहे आणि त्याला सुंदर, आकर्षक बनवायची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. चला तर जाणून घेऊया, जगण्याचा कधीच कंटाळा येऊ नये म्हणून काय करावं. उत्साही आणि आनंददायी जीवन कसं जगायचं असतं. नंबर 1, दररोज स्वतःशी संवाद साधा. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळ्यांशी बोलतो, बॉसशी, मित्रांशी, कुटुंबाशी, अनेक लोकांशी, पण सगळ्यात महत्त्वाच्या माणसाशी म्हणजे स्वतःशी बोलायला आपण बऱ्याचदा विसरून जातो. आपण कधीच बोलत नाही. दररोज 5 मिनटं, 10 मिनटं स्वतःशी गप्पा मारा. मी कसा आहे? मी ठीक आहे का? मला काय करायचं आहे? आज मला काय नवीन शिकायचं आहे? माझं आज काय चुकलं? मला त्या कोणत्या चुका आज सुधारायच्या आहेत? हा संवाद म्हणजे तुमच्या आत्म्याशी होणारी खरी मैत्री आहे. जो स्वतःशी प्रामाणिक वागतो तो इतरांशी प्रामाणिक राहतो आणि जगात कोणासमोरही झुकत नाही. एव्हाना त्याला तशी वेळच येत नाही. जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक संवाद साधतो तेव्हाच पुढचं पाऊल टाकता येतं. नंबर 2, स्वतःला माफ करा. आयुष्यामध्ये बऱ्याचदा अशा परिस्थिती आलेल्या असतात की भूतकाळामध्ये ही शिक्षा नसून शिकवण असते. स्वतःला माफ करणं म्हणजे कमकुवत बनणं किंवा स्वतःच्या चुका लपवणं नव्हे, तर स्वतःला पुन्हा एक नवीन संधी देणं, नव्याने उभं राहण्याची ताकद देणं. कधी कधी आपण इतकी मोठी चूक करून बसतो की आयुष्य संपल्यासारखं वाटतं. पण सत्य काय आहे माहिती आहे का? आयुष्य कधीच एका चुकीने संपत नाही, तर आपण ती चूक विसरून पुढे गेल्यामुळे संपतं. पुढे न जाता ते आयुष्य संपत असतं. आपण अनेकदा दुसऱ्यांना माफ करतो, पण स्वतःला करतो का? स्वतःची चूक, अपयश आठवत राहून आपण स्वतःला सतत दोष देत राहतो. पण स्वतःला दोष देत राहणं म्हणजे हातात तलवार घेऊन स्वतःच्या जखमांवरच वार करण्यासारखं आहे. कधीकधी आपल्याकडून चुका होतात, मोठ्या चुका ज्या सगळ्या जगासमोर घडत असतात. पण त्या चुकामुळे आपलं आयुष्य संपत नाही. जो स्वतःला माफ करतो तोच पुन्हा उभा राहतो. सलमान खान भारतातला एक मोठा सुपरस्टार आहे, हे सर्वांना माहिती आहे आणि तुमच्यापैकी काही जण त्याचे चाहते देखील असतील. पण त्याचं आयुष्यसुद्धा कधी काळी वादग्रस्त होतं. समाजाने त्याला नाकारलं, टीका केली, त्याच्यावर न्यायालयीन खटला दाखल झाला. पण त्याने स्वतःला हरू दिलं का? त्याने स्वतःला माफ केलं का? वाईट गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला, आपल्यातील चांगुलपणावर विश्वास ठेवला आणि तो पुन्हा नव्याने उभा राहिला. आज तो फक्त एक अभिनेता नाही, तर लाखो लोकांचा आदर्श आहे. बिंग ह्युमन सारख्या सामाजिक उपक्रमाद्वारे तो इतरांच्या जीवनात आशेचा किरण ठरत आहे. चुकांमध्ये अडकून राहू नका, त्या चुकांमधून काहीतरी चांगला धडा घ्या आणि स्वतःला माफ करा. म्हणजे स्वतःवर प्रेम करा. फक्त स्वतःवर प्रेम करणारा माणूसच जग जिंकू शकतो. त्याला कोणतीही अडचण हरवू शकत नाही. आजपासून स्वतःला एकच वचन द्या, जुन्या चुका
आता इतिहासात जमा झालेले आहेत. यापुढे मी खबरदारी घेईन आणि त्याच चुका पुन्हा करणार नाही. गतकाळात माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे आणि आजपासून यशाचा नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत आहे. स्वतःला माफ करणं म्हणजे भूतकाळाशी युद्ध थांबवणं आणि भविष्याशी मैत्री करणं. नंबर 3, दररोज कृतज्ञता व्यक्त करा. जे आपल्याकडे आहे त्याचं महत्त्व ओळखणं ही समृद्ध जीवनाची खरी सुरुवात आहे. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी आभारी राहा आणि जे हवंय त्यासाठी पुन्हा प्रयत्न करा. एक गरीब माणसाला विचारलं, तुझ्याकडे काय आहे? तो म्हणाला, माझ्याकडे काही नाही, पण मला पोटभर जेवायला मिळतं, छान झोप झाली आणि माझं कुटुंब आनंदी आहे, म्हणजे मी श्रीमंत आहे ना, आणि त्याबद्दल देवाचा आभारी आहे. मनुष्याचा हाच दृष्टिकोन आपल्या आयुष्य बदलतो. आपल्याकडे किती आहे यापेक्षा जे आहे त्यात आपण किती समाधानी आहोत हे यशाचं खरं मोजमाप असतं. जेव्हा कधी असं वाटतं आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, तेव्हा डोळे मिटा आणि स्वतःला आठवा की दररोज काहीतरी चांगल्या गोष्टी न सांगता आपल्या वाट्याला येतात. त्यासाठी धन्यवाद म्हणा, देवाचे आभार व्यक्त करा, कारण ज्या मनात कृतज्ञता असते तिथे नाराजी टिकत नाही आणि अशा मनात यश आपोआप येतं. नंबर 4, दररोज शरीराची हालचाल करा. आपण घवघवीत यश, मोठं यश, घर, गाडी, स्वप्न पाहतो. हे सगळं मिळालं पण शरीर साथ देत नसेल तर? साधी सर्दी, खोकला जरी झाला तरी मन विचलित होतं. मग जर शरीर दुर्बल असेल तर आयुष्याची लढाई कशी जिंकणार? तुमचं शरीर हेच मंदिर आहे. त्याची पूजा शारीरिक हालचालीने म्हणजेच व्यायामाने होते. तर अशा आळशीपणाने हे आयुष्य वाया घालवू नका. आज अनेक लोक कमी वयातच ब्लड प्रेशर, शुगर, हाय कोलेस्ट्रॉल, पाठदुखी अनेक आजारांना झुंजत असतात. मानसिक थकवा यांना बळी पडत आहेत, कारण दररोज शरीराची हालचाल हवी तशी होत नसते. शरीर चालेल तर स्वप्नही धावत येतील. शरीर थांबलं तर यशापर्यंतचा प्रवास अर्धवट राहील. त्यामुळे जेवढी तुम्ही स्वप्न पाहता त्यामध्ये आपलं शरीर म्हणजे निरोगी राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याकडे तुम्ही वेळेआधीच लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. नंबर 5, तुमचं आवडतं म्युझिक ऐका. कधी मनात विचारांचा गोंधळ असतो, विचारांचं जाळं असतं आणि आपण शांतता शोधत असतो. अशावेळी एकच गोष्ट आपल्याला मनाला स्थिर करू शकते, आपलं आवडतं म्युझिक. तुम्ही खूपदा ऐकलंही असेल, संगीत म्हणजे शब्दांशिवाय बोलणं, भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. कधी संगीत, कधी भजन, कधी रोमॅन्टिक गाणी. तुम्हाला जे आवडतं, जसा मूड असेल तसं संगीत त्याचं प्रतिबिंब आहे. संगीत म्हणजे एक उपचार आहे जो आपल्या जखमांवर खूप काही मलम लावून जातो. ते अश्रूंना वाट मोकळी करून देतं आणि हास्याला हळूच परत आणतं. एखादं जुनं गाणं तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या करतं, तर एखादी धून तुमच्या मनाला खंबीर बनवते. हे सगळं सांगावं लागत नाही, मन आपोआप ओळखतं. त्यामुळे तुम्हाला जे म्युझिक आवडतं, तुम्ही जेव्हा खचलेले असाल, तुम्हाला निराश वाटेल, त्यावेळेस नक्की ऐकून बघा. मनाला खूप समाधान वाटेल. जेव्हा तुम्हाला वाटतं की शब्द अपुरे पडत आहेत, तेव्हा संगीत तुमचं मन मोकळं करतं. दररोज काही मिनटं फक्त स्वतःसाठी तुमचं आवडतं म्युझिक ऐकण्यासाठी नक्की ठेवा. डोळे बंद करा, सगळ्या चिंता बाजूला ठेवा आणि त्या म्युझिकमध्ये हरवून जा. संगीत तुम्हाला आठवण करून देतं की जगणं हे केवळ धावपळ नाही, तर अनुभवण्याची ती एक कला आहे. नंबर 6, निसर्गात वेळ घालवा. आपण खूप काळापासून झाडांपासून, आकाशापासून, मोकळी हवा, पाऊस यापासून सगळ्यापासून दूर गेलो आहे. आपण मोबाईल, सोशल मीडिया यामध्ये सुख शोधू लागलो आहोत. पण खरं समाधान यामध्ये नसून निसर्गाच्या सान्निध्यात आहे.
एकदा नुसतं झाडाखाली बसून तर बघा, ते सगळं सांगेल तुम्हाला. निसर्ग प्रश्न विचारत नाही, पण उत्तर देतो. जेव्हा तुम्ही निसर्गात हरवता, तेव्हा तुम्ही स्वतःला मिळून जाता आणि तुमचं मोकळं मन निसर्गासमोर व्यक्त करायला शिका. खूप गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी मनाला खूप समाधान देऊन जातील. मोकळं वातावरण, निसर्गामध्ये जे मोकळंसं वातावरण आहे ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. नंबर 7, डिजिटल डिटॉक्स करा. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये मन अडकून जातं. अनेक नोटिफिकेशन येतात, मेसेज येतात, पण समाधान मिळत नाही. रोज काही वेळ फक्त स्वतःसाठी ठेवा. मोबाईलशिवाय आणि सोशल मीडियाशिवाय जगण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला कधी वाटलं म्युझिक ऐकणं, मोटिवेशनल व्हिडिओज ऐकणं हे तुम्ही दररोज करू शकता, कारण त्यातून तुम्हाला खूप मोठी जगण्याची उमेद निर्माण होऊ शकते आणि थोडा वेळ का होईना तुमच्या मनाला प्रसन्न वाटू शकतं. नंबर 8, एखादं नवीन कौशल्य शिका. आपण जेव्हा काहीतरी नवीन गोष्टी शिकतो तेव्हा वय, परिस्थिती, मर्यादा सगळं झुगारून देऊन आपल्यातला जिवंतपणा पुन्हा जगा. शिकणं म्हणजे काय तर स्वतःच्या मर्यादा ओलांडणं. शिकणं थांबलं की जग थांबतं आणि जेव्हा आपण नवीन काहीतरी करतो तेव्हा उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात. त्यामुळे आयुष्यभर शिकत राहणं हीच एक कला असते आपल्या स्वतःला जगवण्याची, आपल्या स्वतःला ओळख निर्माण करून देण्याची. त्यामुळे स्वतःची ओळख प्रत्येकाने निर्माण केली पाहिजे. प्रत्येकाने दररोज जगत राहिलं पाहिजे. नंबर 9, लहान ध्येय ठरवा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मोठ्या स्वप्नांचं वजन अनेकदा खचवून टाकतं, पण छोट्या छोट्या यशाचं समाधान ते वेगळंच असतं. छोट्या यशातून मोठं आयुष्य उभं राहतं. प्रत्येक पाऊल छोटा असो, पण योग्य दिशेने टाकलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून दररोज प्रयत्न करा, होईल तेवढं यश मिळवण्याचा, प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याचा. नंबर 10, इतरांना मदत करा. जगण्याचा कंटाळा येतो कारण आपण सतत माझं, माझ्यासाठी, माझंच याच गर्तेत अडकून असतो. पण खरं समाधान तेव्हा वाटतं जेव्हा आपण आपलं म्हणतो. एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे देणं, भुकेलेल्या माणसाला अन्न देणं, समोरील व्यक्तीला फक्त कसा आहेस असं विचारणं इतकंसं पुरेसं आहे. स्वतःसाठी जगणं हे अस्तित्व आहे, पण इतरांसाठी जगणं म्हणजे आयुष्य. जेव्हा तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणता तेव्हा जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे या गोष्टी करून बघा. आपलं आयुष्य जातं ज्यामध्ये आपण मी, माझंच, स्वतःसाठीच असं जगत आलेलो असतो. पण कधीतरी इतरांच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल आणण्यासाठी जगून बघा. त्यांना अडचणीमध्ये मदत करून बघा, खूप समाधान मिळेल. नंबर 11, स्वतःला समाजाशी जोडून ठेवा. अनेकदा आपण गर्दीत असूनही एकटे असतो, कारण आपलं म्हणणं ऐकून घेणारा कोणी नसतो किंवा आपण इतरांचे म्हणणे ऐकून घेत नाही. नातं टिकवायचं असेल तर संवाद जपायला हवा. एखाद्या व्यक्तीशी प्रामाणिकपणे गप्पा मारा, आईबाबांशी शांतपणे बोला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तसेच एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा. त्यामुळे तुमची मन एकमेकांशी जुळली जातात आणि नातं टिकून राहायला मदत होते. तुमचं मन मोकळं व्हायला मदत होते. नंबर 12, जुन्या आठवणीमध्ये रमू नका. काही गोष्टी मनात खोलवर रुतून बसतात, पण लक्षात ठेवा तुम्ही त्या गोष्टीमध्ये अडकून पडायचं नाही, तर गतकाळातील गोष्टीमधून काहीतरी नवीन शिकून पुढं जायचं असतं. एखादा दुःखद प्रसंग तुम्हाला सतत आठवत असेल तर एका कागदावर लिहून काढा. नंतर तो कागद फाडून टाका आणि त्याला जाळून टाका. त्या जळणाऱ्या आगीमध्ये स्वतःचं दुःखही जळून जाईल आणि धुरासोबत हवेमध्ये विरून जाईल. हा उपाय साधा वाटत असला तरी एकदा करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो ते अनुभवा. तुम्हाला तुमचं मन हलकं झाल्याचा अनुभव येईल.
नंबर 13, हास्य आणि विनोदाला जागा द्या. तुमच्या मनावर जी काळंकी जमा झालेली असते तर मग खळखळून हसा. हास्य हा आयुष्याचा सर्वात मोठं औषध आहे आणि परिणामकारक डोस आहे. लहान मुलांचा खेळ बघा, एखादा विनोदी व्हिडिओ पहा, आवडला तर बेंबीच्या देठापासून कळ लागेल तोपर्यंत खळखळून हसा. हसणं म्हणजे काळोखात दिवा लागल्यासारखं आहे. हसल्यामुळे तणाव कमी होतो, मन प्रसन्न राहतं, तुमचं आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. हसल्यामुळे नातेसंबंध मजबूत होतात आणि आपल्या हसतमुख स्वभावामुळे लोकांशी चांगले संबंध निर्माण व्हायला मदत होते. आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. जीवनाकडे पाहण्याचा आपला सकारात्मक दृष्टिकोन होतो. त्यामुळे सतत हसत राहा. नंबर 14, सकाळचा सूर्यप्रकाश अनुभवा. सूर्यप्रकाश म्हणजे एक प्रकाश नाही, तो नव्या सुरुवातीचा आशीर्वाद आहे. सकाळी काही वेळ तरी गॅलरीत उभं राहून डोळे बंद करा, श्वास घ्या आणि फक्त अनुभवा. सूर्य जसा रोज उगवतो तसा आपणही रोज नव्याने उगवू शकतो आणि समाजातील अंधकार, स्वतःच्या आतमधील जो अंधकार आहे तो दूर करू शकतो. स्वतःला भरभरून जगू शकतो. नंबर 15, स्वतःसाठी वेळ ठेवा. सगळ्यांसाठी झिजता तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरून जाता का? मग थांबा आणि स्वतःसाठी एक कप चहा घ्या. तुम्हाला ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या करण्यामध्ये स्वतःसोबत वेळ घालवा. नसेल आवडत तर स्वतःच्या आवडीचं काहीतरी घ्या. महिन्यातून एक दिवस तरी स्वतःसाठी राखून ठेवा. फक्त तुमच्यासाठी. या दिवशी सर्व कामं बाजूला ठेवून तुम्हाला जे आवडतं ते करा. सिनेमा बघा, पुस्तकं वाचा, झोप काढा, जे वाटेल ते करा. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ देता तेव्हा समाजाला काहीतरी चांगलं तुम्ही इतरांना देऊ शकता. आधी स्वतःचं अस्तित्व जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःला जपा. स्वतःचं आजपण जे आहे ते जगायला शिका. नंबर 16, सकारात्मक लोकांशी नातं ठेवा. काही लोक भेटले की मन हलकं होतं. काहींना भेटून असं वाटतं हेच आपलं घर आहेत. अशा लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान द्या आणि नकारात्मकतेपासून अंतर ठेवा. तुमच्या आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती असेल ज्याचं बोलणं ऐकल्यावर मन हलकं होतं. त्याच्याशी संपर्क साधा, त्याच्याशी बोला आणि तुमचं मन मोकळं करा. नंबर 17, छोट्या क्षणाचा आनंद घ्या. प्रत्येक क्षण अमूल्य असतो, फक्त आपल्याला त्याचं भान राहत नाही. गरम गरम चहा, पावसाचा गारवा, मातीचा गंध, आईच्या हातचा पोळीचा तुकडा किंवा जी गोष्ट तुम्हाला आवडते, या सगळ्यामध्ये आनंद खरं रूपानं दडलेला आहे. त्यामुळे या गोष्टीचा आनंद फक्त मोठ्या गोष्टीतच नसतो, तर छोट्या छोट्या क्षणातही खूप आनंद मिळत असतो. तो भरभरून जगायला शिका. नंबर 18, वर्तमानात जगा. भूतकाळ गेला, भविष्य अजून आलं नाही, पण वर्तमान आपल्या हातात आहे. हा क्षण पूर्णपणे जगण्याचा प्रयत्न करा, जसा आहे तसा. जेवत असाल तर फक्त जेवण करा, चालत असाल तर फक्त चाला आणि झोपत असाल तर शांत झोपी जा. या ठिकाणी आपल्या जीवनाचा आस्वाद घ्या. आजचा दिवस, क्षण जसा घालवायला हवा आहे तसं आयुष्य तुम्हाला घडवू शकता तुम्ही. या व्हिडिओमध्ये सांगितलेले या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील आणि यामधील काही गोष्टी तुम्ही आजच सुरू करू शकता. काहींसाठी वेळ लागेल, पण एकदा सुरुवात करावी लागेल आणि ती तुम्ही आत्ताच करू शकता. कारण यातून तुम्ही स्वतः कसे आहात, जगण्याचा जो आनंद तुम्ही विसरलेले आहात, तो आनंद तुम्ही परत मिळवू शकता. या गोष्टी दररोजच्या जीवनामध्ये वापरण्याचा नक्की प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ तुम्ही परत ऐकून नक्कीच सकारात्मक बनवू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
अशाच नवनवीन व्हिडिओतून मी तुम्हाला तुमचा आनंद, तुमचं आयुष्य जगण्याची संधी देण्याचा छोटासा प्रयत्न करेल आणि आवडलंच तुम्ही नक्की फॉलो करा. कारण तुम्ही शेअर केल्याने इतरांनासुद्धा आनंद देऊ शकता आणि या गोष्टी दररोज तुम्ही अवलंबून एक सकारात्मक आयुष्य जगू शकता. त्यामुळे हे व्हिडिओज इतरांना नक्की शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.